हॅलो यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवत आहोत नाचोस. लहान मुलांच्या आवडीचं हे स्नॅक्स आहे. मोठ्यांना पण आवडतं. तर चला आपण आज बनवूया नाचोस गव्हाच्या पिठाचे. तर इथे गव्हाचं पीठ आपण 2 वाट्या घेतलेलं आहे आणि 4 चमचे तेल घेतलेलं आहे मोहनसाठी. तर ते तेल आपण थोडं थोडं टाकून घेऊया. आणि चवीपुरतं मीठ. थोडीशी अजवाईन, ओवा क्रश करून टाकायचा. ह्याने पण पोटासाठी पण चांगलं असतं आणि स्वाद पण छान येतो. आपण हे जर बनवलं ना तर बाहेरचं आणायचं आपण बंद करू. लहान मुलांना कसं बाहेरच्या गोष्टी देणं आपण कशा टाळतो, तर त्यापासून हे घरी आपण बनवून लहान मुलांना पौष्टिक चारू शकतो. तर हे झालं आपलं सगळं सामान मिक्स करून. आता आपण हे सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचं. गव्हाला हे तेल सगळं गव्हाच्या पिठाला सगळं लागायला पाहिजे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मग माझ्या दुसऱ्या रेसिपी बनल्या की पहिला तुमच्यापाशी नोटिफिकेशन येईल. तुम्हाला कसे माझे व्हिडिओ आवडतात का, कसे वाटतात मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. हे पहा, आपण सगळं तेलाला पीठ असं चोळून घेतलेलं आहे आणि ह्याचं आता प्रमाण बघायचं कसं व्यवस्थित, म्हणजे खस्ता कसं होणार हे. तर त्यासाठी असं मुठी बांधून बघायची. तर व्यवस्थित आहे. राहिलेलं तेल पण आपण टाकून घेऊया. बरोबर 4 चमचे तेल ह्यात व्यवस्थित होते. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण पीठ मळायला घेऊया. पाणी थोडं थोडं पाणी टाकून डो लावून घ्यायचा. हे पहा, हलक्या हातानेच करायचं. जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच, फक्त हे आपण कसं तेल वगैरे अजवाईन हे वगैरे टाकलेलं असतं त्यामुळे कसं स्मूथ डो लावून घ्यायचा. बघू शकता आपलं आता हे पीठ मळून झालेलं आहे. इकडे मी तेल गरम करायला कढई ठेवलेली आहे. हे पाहू शकता. आता आपण ह्याला या डोला एक 5 मिनिटं झाकून ठेवूया. ओके. तर आता आपण पीठ भिजलेलं आहे. तर आता आपण ह्याचं प्रथम काढून एक गोळा करून घ्यायचा.
छान बनतात, लहान मुलांना खूप आवडतं. बाहेरच्या गोष्टी सहसा करून आपण लहान मुलांना द्यायचं टाळतो ना. मग हे असल्या वस्तू घरी बनवून जर त्यांना दिल्या तर त्यांना पण आवडतं. थोडंसं पीठ लावायचं आणि हे लाटून घ्यायचं. तर एकदम पातळ लाटायचं आणि जर जाड लाटलं तर ते व्यवस्थित मग बनणार नाही, खस्ता नाही होणार. पाहू शकता आपण चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे हे. आता ह्याला फोकच्या साह्याने असं करून घ्यायचं की जेणेकरून हे असं केल्यानंतर तेलात फुगत नाही. ही स्टेप करणं पण जरुरी आहे. नंतर ह्याच्या साईडच्या ज्या आहेत त्या कोणी कापून घ्यायच्या, का तर हे सेफ व्यवस्थित येण्यासाठी. तर पाहू शकता हे असं तुम्हाला ज्या आकाराच्या करायचे तशा आपण करून घेऊ. हे पहा, हे असं हे लवकर असं होते. तर पाहू शकता आपल्या ह्या नाचोस लहान मुलांना आवडतात त्या बनवून आता रेडी आहेत. आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे. जास्त गरम तेलात नाही सोडायचं, नाहीतर ह्या आतपर्यंत भाजल्या नाही जाणार आणि लाल पडतील. तर हलकी गॅस करायची. तेल गरम झालेलं आहे, हे आपलं बनलेलं आहे. आता बाकीच्या पण आपण नाचोस बनवून घेऊया. तर चला आपण नाचोस तळून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता हे सोनेरी रंग येऊस तोपर्यंत आपण तळून घेऊया. तोपर्यंत बाकीचे नाचोस बनवून घेऊया. नाचोस तळत आहेत. अशा नवनवीन व्हिडिओसाठी
मला सबस्क्राईब करा. तुम्ही पण एकदा ही रेसिपी बनवून बघा, खूप छान. तुमच्या मुलांना पण खूप आवडेल. बाहेरचं मागायचं बंद करतात पोरं पण. बाकीच्या नाचोस बनवून घेतेय मी. पाहू शकता इथं आपल्या जस्ट तळले गेलेले आहेत. तर आपण त्या काढून घेऊया. की पहा, आपण आता नाचोस काढून घेतलेले आहेत. बाकीच्या राहिलेल्या आहेत त्या आता तेलात सोडूया. हे चिकटल्या तरी सुद्धा तेलात निघतात. तर बघू शकता आपले नाचोस तयार झालेले आहेत. आता आपण ह्याच्यात जो मसाला टाकणार आहे तो मसाला बनवूया. तर त्यासाठी लागणार आहे काळं नमक, लाल मिरची पावडर आणि चाट मसाला. तर आपण प्रथम लाल मिरची पावडर घेऊया. लहान मुलांच्या हिशोबाने घ्या, कारण लहान मुलांना तिखट लय चालत नाही. तर कमी तिखट आणि तुमच्या हिशोबाने आणि तुम्ही ॲड करू शकता.
काळं नमक आणि एक चमचा चाट मसाला, एक चमचा चाट मसाला. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला आंबट वगैरे थोडंसं वाटत पाहिजे असेल तर खटाई पावडर, आमचूर पावडर पण टाका. माझ्या मुलांना नाही आवडते म्हणून मी नाही टाकते आंबट. पाहू शकता हा मसाला बनलेला आहे. तर आता आपण त्याच्यावर हा मसाला टाकून घेऊया. तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या मुलांना पण आवडेल ही रेसिपी. खूप छान बनतात. स्नॅक्स म्हणून चहा सोबत पण हे खूप छान लागतं. तो पण लावून हलवून आवाज करू शकता. तर बघा आपल्या या नाचोस तयार झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.